राम राम शेतकरी मित्रांनो, भारतामधून बांगलादेशमध्ये जी कांद्याची निर्यात सध्या होत आहे ती निर्यात काल बंद होती. तर मित्रांनो, कोणत्या कारणामुळे ती बंद होती ते आपण जाणून घेणार आहोत. तसेच मित्रांनो, गेल्या 3 दिवसामध्ये कांद्याचे बाजारभाव जवळजवळ 1,500 रुपयांनी घसरलेले आहेत. तर मित्रांनो, आता कांद्यावरील जे निर्यात शुल्क आहे 20% ते शुल्क कमी करण्यासाठी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. त्याबाबत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, काल बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन हा होता आणि त्याचमुळे काल बॉर्डर बंद होती. मित्रांनो, त्यामुळे कांद्याची निर्यात काल झालेली नाही. बॉर्डर आजपासून पुन्हा एकदा खुली होणार आहे. तर मित्रांनो, लाल कांद्याचे भाव गेल्या 3 दिवसात प्रति क्विंटल 1,200 ते 1,500 रुपयांनी घसरले आहेत. 4 दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये 3,500 ते 4,000 रुपये असलेल्या लाल कांद्याचे भाव 2,000 ते 2,500 रुपयावर आले. त्यामुळे सध्याचे 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली असून दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे यांनी संसदेत शून्य प्रहरामध्ये हा मुद्दा मांडून निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली आहे. कांदा दर 2,000 रुपयावर आल्यामुळे केंद्राने निर्यात शुल्क मागे घ्यावे या मागणीचे निवेदन भाजप किसान मोर्चातर्फे प्रदेश सरचिटणीस रवींद्र अमृतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. खासदारांनी लोकसभेत केलेल्या या मागणीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे समन्वयक कुबेर जाधव यांनीही समर्थन दिले आहे. सर्वच बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव घसरल्याचे त्यांनी म्हटले आहे. 20% शुल्क हटवले तर निर्यात वाढून बाजार समितीमध्ये कांद्याचे दर स्थिर राहण्यास मदत होईल. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा संसदेत मांडावा अशी मागणी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिगुळे यांनी केली आहे. तर मित्रांनो, आपलं काय मत आहे? 20% जे निर्यात शुल्क आहे ते सरकारने तातडीने हटवलं पाहिजे याबाबत आपण आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.